नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचं लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आजचा आपला हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण तेजस गायत्री वहिनींच्या नावावर त्याच्या वाटचा हिस्सा करत असताना असं काही घडणार आहे की त्यामुळे तेजस सही करता करता थांबणार आहे. आता नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. तर इकडे मित्रांनो, आता आपण पाहतो की तेजस त्याच्या नावावरचा हिस्सा गायत्रीच्या नावावर करणार असतो. त्यामुळे आता गायत्रीने सूचना फलकावरती सूचना लिहिलेली असते आणि ती सगळ्यांना सांगते की आता ही सूचना शेवटची. मग ती सूचना फलकावरची सूचना वाचून तात्यांना खूप वाईट वाटतं आणि मग ते सगळं बघणं त्यांना असह्य होत असतं. ते तिकडनं उठून चाललेले असतात. त्यावेळेस गायत्री तात्यांना थांबवत म्हणते, तात्यासाहेब थांबा थांबा, अहो तुमचा हा मुलगा कसा आहे ते तर तुम्हाला व्यवस्थित माहीत आहेच. त्यामुळे याने सही केली आहे यासाठी कोणीतरी गॅरंटर हवा की नको, म्हणून तुम्हीच साक्षीदार म्हणून सह्या करा. या बसा. आणि मग गायत्री तात्यासाहेबांना थांबवून घेते. इतक्यात त्या ठिकाणी दिनेश हा धावत पळत आलेला असतो. दिनेश गायत्रीला म्हणत असतो, गायत्री काय गं, काय झालं? तू मला एवढ्या घाईघाईने का घरी बोलवून घेतलं? अगं तुला माहिती आहे का, आई हॉस्पिटलमध्ये एकटीच राहिली असती, मग म्हणून मी आभाला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं आणि इथे आलो आहे. काही झालं आहे का? बोल ना, शांत कायस? त्याबरोबर गायत्री म्हणत असते, हो 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 दिनेश, सांगते, अगोदर आत तर ये. आणि मग पहिल्यांदा ती दिनेशला आतमध्ये बोलवते. दिनेश आतमध्ये येतो आणि मग आता लगेचच सूरज दादा त्याला सांगायला लागतो की अरे दादा बघ ना, तेजस स्वतःच्या नावावरचा वाटासुद्धा आता वहिनींच्या नावावरती करायला चालला आहे. प्लीज तू काहीतरी बोल ना दादा, हे सगळं थांबव ना दादा, ऐक ना माझं. त्याबरोबर आता लगेचच दिनेश दादा हे सगळं ऐकल्यावर शॉक्ड होतो आणि तो आता लगेच गायत्रीला विचारतो, गायत्री हा सगळा काय प्रकार आहे? त्यावर गायत्री म्हणत असते की इतक्या सहजासहजी तयार नाही झालेला तुझा भाऊ दिनेश. त्याच्या बदल्यात त्याने माझ्याकडून मानसीला सोडवण्याचं वचन घेतलं आहे. काय मग तेजस, करणार ना आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या आणि करणार ना तुझं हे घर माझ्या नावावर पूर्णपणे? त्याबरोबर मात्र आता तेजस काहीही न बोलता तिकडनं उठतो आणि बेडरूममध्ये निघून जातो. आता तेजस असा गेल्याबरोबर सगळेजण तिकडे बघायला लागतात, तर गायत्री मात्र घाबरते. गायत्री लगेचच विनोदला म्हणते, विनोद बघ बरं, हा तेजस नेमका कुठे गेला? अरे कागदपत्रांवर सह्या करतो म्हणाला आणि अचानक कुठे उठून गेला हा? त्याबरोबर लगेचच आता तेजस पुन्हा त्या ठिकाणी आलेला असतो. तेजसला आलेला बघून विनोदचा जीव भांड्यात पडतो आणि विनोद म्हणायला लागतो की वहिनी आला आला आला, नाही हा कुठे जाणार नाहीच, तसा विश्वास आहे मला. अहो प्रामाणिक आहे तेजस, ये ये बाबा तेजस ये, दीदींच्या पुढे तसा उभा राहा, कागदांवरती सह्या कर, ये. त्याबरोबर लगेचच तेजस त्या दिनेशकडे अजिबात लक्ष न देता पटकन आता तात्यासाहेबांच्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि त्यांच्या हातासमोर एक वेताची छडी धरतो आणि म्हणत असतो, तात्या चूक केली की शिक्षा ही मिळायला हवी आणि आज तर मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करायला चाललो आहे. संपूर्ण घर आता गायत्री वहिनींच्या नावावरती होईल, मग शिक्षा ही व्हायलाच हवी ना. घ्या तात्या, तुमच्या हाताने मारा तुम्ही मला. तात्या आजपर्यंत तुम्ही नेहमी म्हणायचात की तुमचा मुलगा नाकारताय, पण खरंच आज ते सिद्ध झालं, आज त्याचा टॅग लागला मला. तात्या आपलं घर सोडवण्याचं स्वप्न बघितलं होतं मी, सगळी स्वप्न सगळ्या इच्छा एक बाजूला आणि आपलं घर सोडवण्याचं स्वप्न एका बाजूला, आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नसुद्धा केले होते. पण आज माझ्यासमोर खरोखर काही पर्याय उरत नाही आहे आणि मला हे सगळं करावं लागतं आहे. त्याचबरोबर आता लगेचच पुढे तो हेही म्हणत असतो, तात्या माझं चुकतं आहे, मला माफ करा तात्या, हे घ्या शिक्षा द्या मला तात्या. पण आता तात्या काही तेजसकडे बघत नसतात. मग तेजस लगेचच विनोदला म्हणतो, विनोद हे घे, मार मला. आणि ती वेताची छडी तो विनोदच्या हातामध्ये देतो. विनोद गायत्रीकडे बघतो तर गायत्री त्याला इशारा करून सांगते की मार चांगलं जोरात. मग काय विनोद अंगात असेल नसेल तेवढा जोर काढून आता छडी उगारतो. त्याबरोबर आता हे लगेचच सूरजदादाला काही बघवत नाही. सूरजदादा विनोदला म्हणतो, ए विनोद थांब. आणि मग लगेच तो तेजसला म्हणत असतो, तेजस अरे हे सगळं. त्याबरोबर तेजस म्हणतो, थांब दादा, नको थांबूस, विनोद तू मार. आणि मग आता विनोदने तेजसच्या हातावरती मारायला सुरुवात केलेली असते.
असेल नसेल तेवढा सगळा जोर काढून अगदी व्रण उठेपर्यंत विनोद हा तेजसच्या हातावरती जोरजोरात मारत असतो. तर तेजस हा तात्यांना म्हणत असतो, तात्या मला माफ करा, माझं खरंच चुकलं. अहो मला भास्कर प्रभू त्याचबरोबर तुमचा सगळ्या प्रभूंचा वारसा पुढे चालवायचा होता, पण मला ते नाही जमलं तात्या. भास्कर प्रभू दिनकर प्रभूंसारखं मला व्हायचं होतं, पण ते मी नाही करू शकलो. माफ करा मला तात्या, माफ करा. आणि मग तो गायत्रीच्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि गायत्रीला विचारत असतो, वहिनी एकदा माझं घर प्रभुनिवास पुन्हा पूर्ण पाहून घेऊ का? आता तेजसने गायत्रीसमोर हात जोडलेले असतात. तर आता लगेचच विनोद हा गायत्रीला म्हणायला लागतो, दीदी बघून घेऊ द्यात पूर्ण घर. तसंही मरणाऱ्याची सुद्धा शेवटची इच्छा पूर्ण करायची असतेच. आता विनोदने असं म्हटल्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते, बरं ठीक आहे, घे बघून पूर्ण घर शेवटचं, तोपर्यंत मी प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येते. तिकडनं आता तेजस निघून गेल्यावर गायत्रीसुद्धा जात असते. जाताना ती सूरजदादाकडे एकटक बघते. सूरजदादा लगेचच बाजूला होतो आणि तिला जायला साईड देतो. तर आता तेजस हा डायनिंग टेबलजवळ येतो आणि डायनिंग टेबलजवळ आल्यावर डायनिंग टेबलवरून हात फिरवताना त्याला आठवण येते, ती म्हणजे त्याच्या आईची आणि त्याची. आई आणि तो त्याचबरोबर मानसी तिघांनी मिळून किती सुंदर लाडू बनवले होते आणि तेजसला काही जमले नव्हते ते त्याला आठवतं. त्यानंतर होळीच्या दिवशी सगळ्यांनी घेतलेला एकत्र थाळा तो सुद्धा त्याला आठवत असतो. आता ते सगळं आठवून तेजस हा खूप जास्त भावूक होत चाललेला असतो. त्यानंतर तो किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्या आल्या तो पहिलं खाली जमिनीकडे बघतो आणि मग त्याला आठवतं, ते म्हणजे एका रात्री तेजस आणि मानसी किचनमध्ये झोपले होते. त्यानंतर आता मानसी ज्यावेळेस स्वयंपाक बनवत होती त्यावेळेस तेजसने ती बनवत असताना चव करून पाहिली होती आणि त्याला ती चव खूप आवडली होती. मग हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्यावर तेजसला आठवतं, ते म्हणजे मानसी आणि सूरजदादाने जेव्हा चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस तेजसने पहिल्यांदा मानसीला चॉकलेट भरवलेला प्रसंग. त्यानंतर आता तेजस हा त्यांच्या फॅमिली फोटोपाशी आलेला असतो. फॅमिली फोटोजवळ येऊन तेजस हा तो फोटो एकटक बघतो, त्याच्यावरून हात फिरवतो. त्यानंतर पुन्हा मानसीला मकर संक्रांतीच्या दिवशी भरवलेली चकली तीसुद्धा तेजसला आठवते. मग तो येतो ते जुन्या टाईपरायटरजवळ. तिथे आल्याबरोबर त्याला आठवतं की मानसीने सगळ्यांना सांगितलं होतं की ही सगळ्यात पहिली वर्तमानपत्र छापण्याची मशीन होती आणि ह्या मशिनीमुळेच आणखी जास्त चळवळीला त्यावेळेसच्या बळ मिळालं होतं. आता हे सगळं आठवत असतानाच तेजस हा लगेचच घराच्या बाहेर येतो आणि घराबाहेर आल्यावर त्याला आता घराबाहेर घडलेल्या गोष्टी आठवायला लागतात. घराबाहेर घडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की तात्यांनी स्वतःहून तेजसचा हात हातात घेतला होता आणि त्याला पहिल्या दिवशी कामावरती सोडायला गेले होते. त्यानंतर पुन्हा तेजसला आठवायला लागतं, ते म्हणजे मानसी त्याच्याकडे आली होती आणि तिने स्वतःच्या गळ्यात तेजसला जबरदस्तीने का होईना पण मंगळसूत्र बांधायला लावलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आठवून आता तेजस हा तिथे असलेल्या तुळशीच्या पाया पडतो, नमस्कार करतो तुळशीला आणि बेडरूममध्ये येतो. बेडरूममध्ये आल्याबरोबर बेडरूममधल्या प्रत्येक वस्तूवरती तेजस हात फिरवत असतो. हात फिरवत असताना त्याला प्रत्येक वेळेस मानसीची आठवण येत असते. आता मानसीची तब्येत खराब असते त्यावेळेस तेजसने तिला उशी दिलेली असते, बी माय स्पेशल फ्रेंड. आता ती उशी तेजसला आठवत असते. त्याचबरोबर तेजसला मानसी धडपडत असताना त्याने तिला सावरलं होतं. तसंच आरशात केस विंचरत होता तेजस मानसीचे आणि मानसी एकटक त्याला बघत होती. ते सगळं आठवायला लागतं. आता हे सगळं आठवता तेजस हा खूप जास्त इमोशनल झालेला असतो, पण तरीसुद्धा तो स्वतःच्या इमोशन्सवरती ताबा ठेवतो आणि हॉलमध्ये येतो. आता ज्याच पद्धतीने तेजस हा हॉलमध्ये आलेला असतो लगेचच तेजसच्या मागे गायत्री वहिनीसुद्धा येते. गायत्री वहिनीच्या हातात आता प्रॉपर्टीचे पेपर्सच असतात. गायत्री वहिनी तेजसला म्हणत असते की हे घे तेजस, डॉक्युमेंट्स आहेत, हे सह्या कर याच्यावरती आणि एकदाचं सगळं प्रभुनिवास माझ्या नावावर होऊ दे, माझ्या मालकीचं होऊ दे. एवढं बोलून गायत्री वहिनी तिकडनं मागे जाऊन सोफ्यावरती बसते आणि ताबडतोब सोफ्यावरती पाय पसरते. सासऱ्यांच्या समोर हे असं बसताना तिला काहीच वाटत नसतं. तर तेजस फळ्यावर लिहिलेली पाटी वाचतो. आता हे घर पूर्णपणे गायत्री प्रभू हिच्या मालकीचे आहे. प्रभूंच्या घरचा दिवा विझला. हे सगळं वाचून इकडे खूप जास्त तेजसला राग आलेला असतो, पण आता तेजससमोर काही बोलावं काही करावं असा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. मग काय लगेचच गायत्री तेजसला मागून हाक मारते, बस झाला रे बस,
उगाच मेलोड्रामा करू नकोस, ये पटकन इथे बस आणि सह्या कर. मग आता तेजस हा सही करायला चाललेला असतो, तर सूरजदादा हा तेजसला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला म्हणत असतो, तेजस अरे असं नको करू, प्लीज ऐकून घे माझं. पण तेजस काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. मग काय इथे बिचारे तात्या यांना खूप वाईट वाटत असतं या सगळ्या गोष्टीचं. तेजस हा आता सही करायला बसलेला असतो. तात्या हे भरल्या डोळ्याने आपली सगळी स्वप्न तुटताना पाहत असतात. पण आता हे सगळं गुपचूप निमूटपणे पाहत बसावं याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. आणि त्यामुळे तात्या हे आता गप्पपणे तेजस जे काही करत आहे ते सगळं बघत उभे राहिलेले असतात. तर आता इथे तेजस हा सही करून देत असतो. आता तेजस सही करत असताना तेजसला मात्र खूप जास्त दुःख वाटत असतं, त्याला वाईट वाटत असतं. तर इथे दुसरीकडे गायत्रीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. कारण आज फायनली तिची इच्छा, तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तिला प्रभुनिवास पाडून टाकायचं आहे आणि आत्ता त्यासाठी तिला तेजसची सही लागणार होती, तीसुद्धा तेजसने दिली आहे. आता गायत्री ते पेपर आपल्या हातामध्ये घेणार तोपर्यंत त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती अशी येते की ती पेपर्स घेते आणि सरळ फाडून टाकते. आता त्या व्यक्तीने ते पेपर फाडल्याबरोबर सगळे कुटुंबीय तिच्याकडे पाहायला लागते. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची लाडकी मानसी असते. आता मानसीला तिकडे बघून लगेचच तेजस हा उठून उभा राहिलेला असतो. तर आता घरातले सगळे जणसुद्धा मानसीकडे पाहत असतात. इतक्या वर्षांनंतर गायत्रीचं स्वतःच्या नावावरती घर करून घेण्याचं जे स्वप्न असतं ते पूर्णत्वाला जातच असतं. इतक्यात तिकडे मानसीने येऊन तिचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण ठेवलेलं असतं. आता मानसीला बघून गायत्री वहिनीला प्रश्न पडतो की मानसी इथे आली तरी कशी. आणि त्यामुळे आता गायत्री वहिनी ही सुद्धा उठून मानसी पुढ्यात उभी राहते. तर मानसी ही गायत्री वहिनींना म्हणत असते की हे याच्यावरती कोणत्याही पद्धतीची सही करणार नाहीत. त्यावर गायत्री वहिनी मानसीला म्हणते, तू कोणत्या हक्काने सांगतेस गं मला की तो सही करणार नाही म्हणून. त्याबरोबर पुढे मानसी ही गायत्री पुढे तिचं मंगळसूत्र धरते आणि तिला म्हणत असते, ह्या घरची धाकटी सून आणि यांची पत्नी. आणि मग ती तेजसकडे बघते आणि तेजसला म्हणत असते, तुम्हाला बायकोच्या नात्याने सांगते मी, काहीही झालं तरी तुम्ही या पेपर्सवरती सह्या करायच्या नाही. आता मित्रांनो, इथे तेजससाठी मानसी हे सध्या त्याचं सर्वस्व, त्याचं संपूर्ण आयुष्य बनलेली आहे. आणि जर आता मानसीनेच तेजसला सांगितलेलं आहे की काहीही झालं, अगदी काहीही, तरीसुद्धा तुम्ही या पेपर्सवरती सह्या करायच्या नाही आहेत. त्यामुळे आता तेजसनी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करण्याचा आणि प्रभुनिवास हा गायत्रीच्या ताब्यात कायमचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की आता तेजस हा प्रभुनिवास जो आहे तो गायत्रीच्या नावावर करून द्यायला तयार आहे, कारण त्याला मानसीला तुरुंगाच्या बाहेर सोडवायचं आहे. पण मित्रांनो, आता तेजस तात्यासाहेबांपुढे येऊन त्यांची माफी मागत होता की तात्यासाहेब, मी काहीच करू नाही शकलो. पण तुम्हाला काय वाटतं, हे तेजसने जे केलं ते योग्य होतं का? कारण घर वाचवण्यासाठी, सोडवण्यासाठी त्याने पुरेपूर प्रयत्न केला होता. अगदी पाडगावला जाऊन मानसीच्या वडिलांना त्याने लुबाडण्याचं ठरवलं होतं, ते सुद्धा त्याने ह्या सगळ्या घराला वाचवण्यासाठीच केलं होतं. घरं वाचवता त्याच्यामध्ये आणि मानसीमध्ये एवढं अंतर, एवढा दुरावा निर्माण झाला. मग आता तरी तुम्हाला तेजसची या सगळ्यामध्ये चूक वाटते का, की या सगळ्यात तेजसची काही चूक नाही आहे आणि मानसी पुन्हा एकदा तेजसला सांगेल की माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला? तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला हा व्हिडिओ आजचा इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा अगदी छान पद्धतीने मनसोक्त आनंद घ्या. मालिकांचे दुसरे अपडेटसुद्धा चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते सुद्धा नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.